अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। नारायण नारायण। या विवाहाचे वैशिष्ट्य असे होते की प्रत्येक देवतेला स्वतःहून काहीतरी द्यायचे होते। श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी मातेला ते काय देणार, परंतु हा सोहळा म्हणजे एक पर्वणीच होती। हा विवाह सोहळा अत्यंत विशेष आहे। संपूर्ण अंतरिक्ष हेच मंडप झाले आहे आणि या मंडपाला मी केवळ एक इंद्रधनुचे तोरण लावतो आहे। या विवाहासाठी सर्वजण तिथे उपस्थित होते, परंतु ज्यांच्या शिवाय हा विवाह सोहळा पूर्ण होऊ शकत नाही ते श्री महादेव आणि श्री पार्वती देवी तिथे पोहोचले। हलाहल पचवून सर्व रत्नांचा वाटप करून श्री महादेव तिथे पोहोचले होते। हे श्री महादेव आणि पार्वती देवी, या मंगल प्रसंगी मी आपले स्वागत करतो। हा विवाह सोहळा संपन्न होण्यासाठी समुद्र मंथन कारणीभूत ठरले आणि हे समुद्र मंथन श्री विष्णूंमुळे शक्य झाले। त्यांनी कूर्मावतार धारण केला आणि एक एक रत्न बाहेर आले। वासुकी, मेरू पर्वत, बळी आणि सर्व दैत्य, इंद्रदेव आणि सर्व देव ह्यांनी ह्या समुद्र मंथनात सहाय्य केले आणि म्हणून श्री महालक्ष्मी पुन्हा प्रकट झाल्या। त्रिमूर्तींना पूर्ण स्वरूप प्राप्त झाले, असंतुलन नाहीसे झाले। ह्या विवाहानंतर समुद्र मंथन अल्पावधीसाठी थांबवावे आणि श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी यांना विष्णू लोकी राहू द्यावे अशी माझी इच्छा आहे। पार्वती, असेच होईल।
आणि श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांचे आगमन झाले. या देवी सर्व भूतेषु आनंद रूपेण संस्थितः यशमदेहि मामदेहि. श्री महालक्ष्मी नमोस्तुते. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मता. बंधू, आज मी स्वतः तुम्हाला सजवणार आहे. लक्ष्मी देवी, मी तुमचं स्वागत करते.
हे प्रभो, हे माते, या विश्वकर्माचा नमस्कार स्वीकार करावा. या विवाहानिमित्त मी विष्णुलोक अधिक सुशोभनीय केला आहे. ही माझ्याकडून आपल्याला भेट आहे. श्री लक्ष्मी देवींनी आपल्याला इष्ट वाटणाऱ्या भगवंतांनाच वर म्हणून निवडले. कारण त्यांच्यात सर्व सद्गुण नित्य निवास करतात. परंतु प्राकृत गुण त्यांना स्पर्शही करीत नाहीत. आणि मादी सिद्धी त्यांची इच्छा धरतात, परंतु ते कोणाचीच अपेक्षा करीत नाहीत. शिवाय लक्ष्मी देवींचे एकमेव आश्रय भगवंत होते आणि म्हणूनच तिने त्यांना वरले. जिच्या भोवती चारही बाजूंनी धुंद भ्रमर मधुर गुंजारव करीत आहेत. अशा ताज्या कमळांची माळ श्री लक्ष्मी देवींनी भगवंतांच्या गळ्यात घातली. आणि लज्जायुक्त हास्याने शोभणाऱ्या नेत्रांनी आपले निवासस्थान असलेल्या त्यांच्या वक्षस्थळाकडे पाहत ती त्यांच्या जवळच उभी राहिली. त्रैलोक्य निर्मात्या भगवंतांनी जगज्जननी श्री लक्ष्मी मातेला सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे निधान अशा आपल्या वक्षस्थळावर त्यांना स्थान दिले. श्री लक्ष्मी देवींनी तिथे विराजमान होऊन आपल्या कारुण्यपूर्ण नेत्र कटाक्षांनी तिन्ही लोक, लोकपाल आणि आपल्या प्रजेची भरभराट केली. त्यावेळी शंख, तुतारी, मृदुंग इत्यादी वाद्ये वाजू लागली. गंधर्व अप्सरांसहित नाचू गाऊ लागले. त्या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला. ब्रह्मदेव, रुद्र, अंगिरा इत्यादी सर्व प्रजापती पुष्पवर्षाव करीत भगवंतांचे गुण, स्वरूप, लीला इत्यादींचे यथार्थ वर्णन करणाऱ्या मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. देव, प्रजापती आणि प्रजा श्री लक्ष्मी देवींच्या कृपादृष्टीने शील आणि इत्यादी उत्तम गुणांनी संपन्न होऊन सुखी झाले. हा विवाह सामान्य नव्हता. विवाहात अनेक विधी असतात. या विधीत अनेक देवतांचे आवाहन असते. ते सर्व देव तिथेच हात जोडून उपस्थित होते. मुनिवर, या विवाहात कोणी काय भेट दिली हे ऐकायला मला आवडेल. नारायण नारायण. देवा, आपण तिथे उपस्थित होतात, आपणच सांगावे. म्हाळसा, भेटवस्तू काय द्याव्यात हे मला ठाऊक नव्हतं. पण श्री महालक्ष्मी ह्या सृष्टीत पुन्हा प्रकट झाल्या म्हणून पार्वतीने श्री विष्णू ह्यांनाच भेट दिलं. कारण पार्वती श्री विष्णू ह्यांना बंधू मानते. कारण ह्या सृष्टीतून श्री महालक्ष्मी पुन्हा गुप्त होऊ नयेत. आणि तो क्षण आला. आकाशाचा मंडप झाला होता. वायूचा अंतरपाठ झाला होता. आणि मृत्तिकेची वेदिका. यज्ञाची आवश्यकताच नव्हती, कारण प्रत्यक्ष अग्निदेव तिथे उपस्थित होते. हातात कमळाच्या फुलांच्या माळा घेऊन श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी समोरासमोर आले.
श्री लक्ष्मी आणि श्री विष्णू यांनी जो विरह सहन केला तो कधीही कोणाच्याही वाट्याला येऊ नये. पार्वती, परीक्षा कोणालाही चुकली नाही. शेवट गोड होतो आहे ना, हे महत्वाचे. जगत पालक भगवान श्री विष्णू आणि आदिशक्ती श्री महालक्ष्मी हे कधीच विभक्त झाले नव्हते. ते विभक्त होऊच शकत नाहीत. ते एकच आहेत. हा मंगल सोहळा केवळ त्यांच्या एकत्र येण्याचाच नसून समग्र पृथ्वी तलावर नवचैतन्य आणि मांगल्य परतण्याचा आहे. या मंगल समयी आदिशक्ती महालक्ष्मीस वंदन करून मी प्रार्थना करतो की हे माते, या पृथ्वी तलावर धन धान्य जल संपत्ती अशा विविध रूपात प्रतिष्ठापित होऊन मनुष्यास सुख प्रदान करावे. भगवान विष्णूंनी पुन्हा एक वार तिन्ही लोकांना संकटातून तारले आहे. मी त्यांना वंदन करून अशी प्रार्थना करतो, हे प्रभू, भविष्यात आदिशक्तीसह या पृथ्वी तलावर प्रतिष्ठापित होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. विश्वेश्वरी त्वं परिपासि विश्वम विश्वात्मिका धारेसिति विश्वम विश्वेशवन्द्या भवती भवन्ति विश्वाश्रयाये त्वयि भक्ति नम्रः. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता चया गंडकी पूर्णा पूर्ण जलहि समुद्र सरिता कुर्वन्तु वौ मंगलम् शुभमंगला सावधान तदेव लग्नौ सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहुगौ स्मरामि सुमुहूर्त सावधान शुभमंगला सावधान शुभमंगला.